श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते। आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की माझा स्टॉल आहे असं म्हणून, तर बरेच दिवस गॅप झाला, नंतर व्हिडिओ शूट वगैरे काही केला नाही आणि आज माझा स्टॉल आहे म्हणून मग मी व्हिडिओ शूट केला। तर जो काही मी चिवडा केला होता तो त्या दिवशी मी म्हटले की मी घरासाठी केला, तर मी परत अजून स्टॉलसाठी चिवडा बनवला। आणि इथं मी टाकते वरणची डाळ, पाण्यामध्ये भिजवायला टाकून ठेवते। म्हणजे पहिले पाण्यामध्ये जर डाळ शिजवली म्हणजे सॉरी भिजवायला ठेवली तर ती लवकर शिजते आणि त्याच्यातले जे काही स्टार्च वगैरे असतात ते पण निघून जातात। आणि हा मी पहिल्या दिवशी काय म्हणतात ना, स्टॉलच्या पहिल्या दिवशी फाफडा करून ठेवला होता। आता हा फाफडा कशाचा असतो, तर जे काही चवळीचं पीठ असतं तर त्या चवळीच्या पिठाचा चवळीचं पीठ आणि बेसनचं पीठ मिक्स करून असा हा फाफडा असतो। तर हा फाफडा स्टॉलवर खूप जास्त चालतो, म्हणजे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे तर काय झालेलं असतं असं म्हणून। परंतु फाफडा एक एक लाटायला खूप जीवावर येते आणि रात्रीच हे डबे असे सगळे किचनमध्ये पसारा नको व्हायला पाहिजे म्हणून रात्रीचे डबे देवघराखाली असे ठेवून दिले। चिवड्याचा डबा चिवडा मी कमी केला होता कारण की वातावरण थंड असल्यामुळे नरम पडू शकतो आणि उरला तर घरी खाता येतो, परंतु फाफडा घरी येतच नाही, घरी तो रिकामा पडतच नाही। आणि आता हा भाजीपाला सकाळी सकाळी मी धुळ्यावरून हे वांगी आली होती, तर वांगी 4 किलो वांगी मागवली आहेत, जी की आपली खानदेशी वांग्याची भाजी असते स्पेशल। तर माझा आजचा मेनू आहे, तर स्टॉलवर आजचा मेनू मी ठेवणार आहे खानदेशी दाल बाटी आणि वांग्याची भाजी, जी खानदेशकडचे जे कोणी माझे सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती असेल। वरणबट्टीसोबत जर खायची असेल तर ती खानदेशी वांग्याची भाजी खायची खूप छान टेस्ट देते। आणि त्यातल्या त्यात आपल्या इकडं पुण्याकडे किंवा इकडं जे लाल पट्ट्याचे ब्राऊन कलरचे जे वांगे येतात त्यांच्या टेस्टपेक्षा आपल्या खानदेशच्या वांग्यांची भाजी खूप छान लागत असते। तर ते 4 किलो वांगी आली होती आणि बाकी काही असा भाजीपाला आला होता, तर तो बाल्कनीमध्ये थोडा ड्राय करायला ठेवला होता, कारण की ट्रॅव्हल्समध्ये 300 किलोमीटर येणं म्हणजे खूप जास्त त्याला भाजीपाला व्यवस्थित राहणार नाही, त्याच्यामुळे थोडा वाळत ठेवला। आणि तोपर्यंत सकाळी सकाळी पहिले भाजीपाला भरून घेतला। आणि हा भाजीपाला भरत असताना जी भेंडी होती ती पण खूप जास्त कोवळी होती। त्यानंतर मिरच्या, मोठ्या जाड मिरच्या पण मागवल्या होत्या आणि गिलकी, एका गावामधल्या एका जणाची शेतातली गिलकी होती, ताजी आणि कोवळी फ्रेश अशी गिलकी होती। खूप छान गिलकी होती, भाजी पण खूप छान टेस्ट दिली त्यांची। आणि त्यानंतर मग इथं सकाळी सकाळी पहिले घराचा स्वयंपाक करायचा असतो, त्यानंतर मग दुसरा स्वयंपाकाला लागायचं। तर पहिले मला करायची होती कढी आणि भेंडी, जी की कोवळी भेंडी आली होती शेतातली, जस्ट तोडून आली होती ती भेंडी। तर ती भेंडींची भाजी आणि कढी करायची होती आणि छानपैकी बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या। तर ह्या सगळ्या गोष्टी पहिले सकाळी करून घेतल्या। घरच्यांचं सकाळी व्यवस्थित पोट भरलं की मग आपण नंतर दुपारून आपल्या कामाला आपण व्यवस्थित निवांत होऊन जातो। तर अशा पद्धतीने पहिले घरचा स्वयंपाक रेडी करून घेतला आणि हे गेले आहेत पिंपरीमध्ये, कारण की ज्या काही डिस्पोजेबल प्लेट्स असतात वरणबट्टीसाठी मोठ्या प्लेट्स लागतील आणि फाफडा आणि सुकी भेळ, फाफडा आणि दाल बाटी वांग्याची भाजी असे 3 मेनू स्टॉलवर आहेत आज। प्रत्येक वर्षाला मी सुकी भेळ ठेवत नाही, परंतु ह्या वर्षी थोडं ॲड केलं त्याच्यामध्ये। प्रत्येक वर्षाला फाफडा आणि खानदेशी वरणबट्टी आणि वांग्याची भाजी खूप जास्त प्रमाणामध्ये चालत असते। तर आज थोडंसं ह्यावेळेस सुकी भेळ त्याच्यामध्ये ॲड केली, कारण की मी जेव्हा चिवडा बनवते फ्रेश आणि घरी जेव्हा भेळ बनवते तर ह्यावेळेस भेळ बनवली आणि अचानक डोक्यामध्ये आलं की भेळ तर खूप छान कुरकुरीत लागते, क्रिस्पी। तर ह्यावेळेस आपण ठेवून बघावं किती रिस्पॉन्स येतो, काय येतो। तर कसा रिस्पॉन्स आला, काय आला हे मी तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच सांगेल। त्यानंतर जेवणं वगैरे झाले आणि मग किती 2:30 वाजले, 2:30 वाजेला मी स्वयंपाकाला लागली। त्याच्यामध्ये पहिले डाळ शिजवायला टाकून दिली। आता जे काही मी वरण करत असते बरोबर बट्टीसोबत खायला, तर ते वरण मी साधं वरण करत नाही, तर राजस्थानी वरण असतं माझं, खूप छान टेस्ट देते। तर ते वरण केलं आणि त्यानंतर मग डाळ शिजवली, बट्ट्यांची कणिक भिजवून घेतली साईडला आणि वांगी स्वच्छ धुवून घेतली। सुरुवातीला मला वाटलं की 4 किलो वांगी खूप जास्त कमी दिसतं आहे, त्याच्यामुळे मग थोडी नाराज झाली होती की 4 किलो वांगी काही मनात भरत नाही। पण ज्यावेळेस वांगे कट करायला घेतले त्यावेळेस वांगं तर एवढं मोठं होतं आणि वांग्याच्या फोडी तर ज्या काही स्लाईस असतात त्या एवढ्या मोठ्या मोठ्या पडत होत्या, त्याच्यामुळे 4 किलो वांगे म्हणजे भरगच्च असे वांगे तयार झाले 4 किलो। आणि खूप छान टेस्ट दिली भाजीला। आणि त्यानंतर पहिले मग वरण शिजवून घेतलं, कारण की 3 जरी शेगड्या असतील परंतु पातेले मोठे मोठे पातेले आहेत, भाजीचं पातेलं पण मोठं आहे
आणि वरणचं पातेलं पण मोठं आहे आणि बट्टी पण एका साईडला शिजवायला ठेवायची. तर त्याच्यामुळे तिघी गोष्टी मॅनेज होणार नाही. आणि तसं बघायला गेलं तर स्टॉलचा जो दिवस असतो तो दिवस एवढा छोटा दिवस पडत असतो. खूप छोटा दिवस म्हणजे घड्याळीकडे बघायला तर कामच उरत नाही. एवढा पटापट पटापट टाईम जात असतो ना स्टॉलच्या दिवशी, खूप जास्त. कारण की सकाळी जर घरातला स्वयंपाक जर शॉर्टकट आवरला गेला तर खूप टाईम पुरतो, परंतु शॉर्टकट स्वयंपाक करायला चालत नाही. कारण संध्याकाळून सगळ्यांना स्टॉलच्या ठिकाणी भुका लागून जातात. त्याच्यामुळे मग सकाळी व्यवस्थित पोट भरलं की संध्याकाळून त्रिशा नविका काहीतरी नाश्ता करून घेते. आणि घरातलं पण आवरायचं असतं सकाळी सकाळी, देवपूजा. आणि जर आपण जर घरातली स्वच्छता केली नाही आणि डायरेक्ट जर स्टॉलचं जो स्वयंपाक असतो तो करायला किंवा घरातला स्वयंपाक करायला सुरुवात जर केली तर खूप जास्त चिडचिड होते. कारण घरामध्ये तो पसारा बघून अजिबात व्यवस्थित वाटत नाही, खूप इरिटेटिंग होतं. त्याच्यामुळे मग पहिले घरातलं आवरून घ्यायचं आणि त्यानंतर मग दोघी गोष्टींना सुरुवात करायची. आता इथं बट्ट्यांचा जो पहिला जो टर्न होता तो टर्न पहिले शिजवायला ठेवून घेतला बट्ट्यांचा. कारण मला आईने ही जी मोठी गाळणी दिलेली ही गाळणी मला एवढी इझी पडत असते, खूप जास्त इझी पडते. एका टायमाला याच्यामध्ये 25 बट्ट्या मावतात. मग मी प्रत्येक वर्षाला 50 लोकांचं जेवण बनवते, 50 लोकं खातील असं. तर मग 50 बट्ट्या म्हणजे इथं 60 बट्ट्या ठेवत असते मी. म्हणजे 10 बट्ट्या आमच्या घरच्या असतात. तर त्या 10 बट्ट्या पण काही उरून येत नाही घरी. तर अशा मी सुरुवातीला 25 म्हणजे 27-28 बट्ट्या ठेवते आणि नंतर 25-28 बट्ट्या ठेवते. असं जर ठेवलं तर सगळं एकत्र बट्ट्या 2च वेळेस होऊन जातात. त्याच्यामुळे खूप जास्त टाईम लागत नाही. 2 टर्नमध्ये बट्ट्या व्यवस्थित होऊन जातात आणि वरण माझं कंप्लीट झालं आहे छानपैकी. आता मी जेव्हा या करत असते तेव्हा कुठल्याही प्रकारचं मी वजन किंवा कुठल्याही प्रकारचा अंदाज कळत नाही. प्रत्येक वर्षाला असं कंपल्सरी ठेवत नाही की मागच्या वर्षी एवढं ठेवलं होतं म्हणून एवढंच ह्या वर्षी करेल असं. अंदाजपंचे सगळं करत असते. त्याच्यामुळे काही म्हणजे मेजरमेंट घेत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षाला व्यवस्थित सगळं होऊन जातं. आता वांग्याची भाजी करायला घेतली तर आपलं घरचं कसं असतं. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचन ओट्याकडे इग्नोर करा. कारण की जसाही घरचा स्वयंपाक केला तसा किचन ओटा क्लीन केला नाही, डायरेक्ट स्वयंपाकाला लागली. कारण जर किचन जर स्वच्छ करत बसला तर 7 वाजेला स्टॉल कंप्लीट करून स्टॉलला जायचं आहे 7 वाजेला. त्याच्यामुळे जर किचन ओटा कंप्लीट करत बसली, पुसत बसली तर अजून खूप जास्त त्याच्यामध्ये वेळ जाईल. स्वयंपाक केला, भाकरींचा हा पसारा आहे, भाकरी टाकलेल्याचं पीठच पीठ झालं आहे किचन ओट्यावर. पोळ्या करतो तेव्हा गॅस एवढा भरत नाही, परंतु जर भाकरी केल्या बाजरीच्या तर खूप जास्त गॅस भरत असतो. त्याच्यामुळे किचन ओट्याकडे इग्नोर करा. आणि मलाच कसं तरी वाटत होतं डायरेक्ट त्या गॅसवर स्वयंपाक करायला, परंतु नाईलाज होता कारण वेळ पुरत नाही. आणि संध्याकाळी मुलींच्या तयारी, माझी तयारी, घरातलं आवरणं या गोष्टी खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक असतात. जर स्वच्छता करत बसलो तर वेळेवर तिथं स्टॉल लागणार नाही. तर म्हणून मग डायरेक्ट स्वयंपाकाला लागली. तर इट्स ओके. आणि 1 किलो जेमिनी तेल ची पिशवी टाकली मी. डॉट 1 किलो शार्प म्हणजे जेमिनी तेलाच्या पिशवीने सगळा आपला स्वयंपाक असतो नेहमी. वरणमध्ये पण तूप, गावरानी घरचं गावरानी साजूक तूप असतं. त्याच्यानंतर तुरीची डाळ या सगळ्या गोष्टी असल्या की टेस्ट खूप छान लागते. आणि वांग्याची भाजी पण खूप छान लागते जास्त तेलामध्ये. आता मी प्रत्येक वर्षाला अजिबात तेल टाकत नाही भाजीमध्ये. प्रॉपर तेलामध्ये भाजी शिजवत असते. जरी आपण कमवण्यासाठी तिथं जात असतो, परंतु आपल्याला आपलं नाव पण गमवायचं नसतं. कारण की व्यवस्थित लोकांना चांगलं द्यायला पाहिजे, हा माझा इंटेन्शन असतो. 2 पैसे कमी कमवायचे, परंतु चांगलं हायजीन आणि चांगलं जेवण द्यायचं. त्याच्यामुळे घरचं माझं सगळं प्रॉपर असं असतं. कुठल्याही प्रकारचं काही लोकांना भेसळ असते, परंतु भेसळ करायची माझं तसं काही नसतं. व्यवस्थित प्रॉपर देत असते. आणि आता इथं सगळा टोटल सर्व स्वयंपाक झाला. प्रॉपर सगळा स्वयंपाक बनवला गेला आणि सगळं झालं. बट्ट्या शिजल्या, वरण झालं, भाजी झाली. आणि हे पिंपरीमध्ये गेले होते, तर परत पिंपरीमध्ये गेले. सकाळी पण गेले आणि दुपारून पण परत पिंपरीमध्ये गेले. तर यांचा मला फोन आला, पिंपरीमध्ये एवढा जबरदस्त पाऊस सुरू झाला आहे. हे म्हटले, राखी खूप जास्त पाऊस आहे आणि रहाटणीमध्ये पण थोडे बारीक बारीक पावसाचे थेंब लागत आहेत. मग बरं झालं त्यानंतर हे अशा पद्धतीने ऊन पडलं. नाहीतर काही खरंच नव्हतं. पाऊस पडला तर खरं बघायला गेलं तर जे अन्न आहे ते अन्न पडलं त्याच्याविषयी काही वाटत नाही. कारण मैत्रिणींच्या घरी किंवा रॉबिन हुड म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेला आपण बोलवून देऊ शकतो. कारण आमच्याकडे जर काही उरलं, जास्त उरलं तर ती रॉबिन हुडची संस्था असते. तर ती इन्स्टिट्यूटला आपण बोलवून देऊ शकतो आर्मीवाल्यांना. परंतु जी आपण थकलेलो असतो, दिवसभरामध्ये जी मेहनत केलेली असते त्या मेहनतीचं कुठेतरी वाईट वाटत असतं. त्याच्यामुळे मग खूप जास्त वाईट वाटत होतं. पाऊस चालू झाला आहे, आता रात्री काय होईल. परंतु देवकृपेने, स्वामी महाराजांच्या कृपेने देवाने व्यवस्थित निवारलं.
आणि त्यानंतर किचन वगैरे पहिले क्लीन करून घेतला आणि बट्ट्या तळायला घेतल्या. सकाळपासून उठल्यापासून कंटिन्यू हात चालू होता. थोडंसं हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाली आणि परत मग बट्ट्या तळायला घेतल्या. आता ह्या बट्ट्या जर जायच्या वेळेस गरम गरम तळल्या तर त्या नरम पडून जातात. त्याच्यामुळे मग त्यांना गरम केल्यानंतर थोड्याशा हवेमध्ये मोठ्या टोपलीमध्ये जर त्यांना गार व्हायला ठेवल्या आणि त्यानंतर डब्यात ठेवल्या तर छानपैकी क्रिस्पी आणि कुरकुरीत असतात. खूप छान लागतात आणि ह्या वेळच्या बट्ट्या तर अजूनच खूप छान आल्या होत्या. कारण आईने घरून पीठ देऊन पाठवलं होतं. तर छानपैकी संध्याकाळ झाली आणि आता जवळजवळ जाण्याची वेळ आली होती. सगळं ए टू झेड सगळं झालं, सगळं काढलं गेलं आणि शेवटी लास्ट झाडू म्हणजे पोछा मारायला घेतला. कारण सकाळचा पोछा मारला नव्हता. कारण पोछा मारला तरीही घर तसंच होऊन जाईल. त्याच्यामुळे मग प्रत्येक वेळेस जायच्या वेळेस पोछा मारून जाते, किचन ओटा वगैरे आवरून जाते, सगळी साफसफाई करून जाते. म्हणजे रात्री कमीत कमी तिकडनं यायला 11, 11:30, पावणे 12 तर नक्कीच होतात. सगळं झाल्यानंतर घरी यायचं आणि ते सगळं घरातला पसारा जर बघितला तर अजूनच जास्त चिडचिड होते आणि सकाळी उठल्यानंतर पहिले तेच आवरावं लागतं. त्याच्यामुळे पहिले घर वगैरे स्वच्छ करून जाते. जरी लक्ष्मी येण्याचा टाईम होता तरीही पोछा मारणं इम्पॉर्टंट होतं. कारण सकाळचं घरामध्ये पोछा वगैरे मारला नव्हता आणि एक दिवस जरी फ्लॅट सिस्टीममध्ये घर पुसलं नाही तरीसुद्धा घर खराब लागायला लागून जातं. आणि आज तर पूर्ण दिवसभर गॅस चालू असल्यामुळे मध्ये पूर्ण वाफ म्हणजे स्टीम तयार झाल्यासारखी वाटत होती, पूर्ण वाफ तयार झाल्यासारखी वाटत होती. त्याच्यामुळे मग पहिले सगळं आवरून घेतलं म्हणजे तिकडनं आल्यावर कुठलीही गोष्ट आवरण्याची गरज पडणार नाही. आणि बाकी थोडं वरण गरम करायला ठेवलं कारण वरण संध्याकाळचं झालेलं आहे. वरण गरम केली, भाजी गरम केली आणि उरलेल्या बट्ट्यांचा गॅस बंद केला होता पोछा मारायच्या वेळेस. तर अजून बट्ट्या परत गरम तळून घेतल्या राहिलेल्या. आणि शेवटी जायच्या वेळेस प्रत्येक वेळेस मी नैवेद्य दाखवत असते घरातल्या देवांपुढे. कारण की पहिले देवांनी खाल्लं तर ते देवांपर्यंत पोचतं आणि मग आपण बाहेर स्टॉल लावायचा. तर देवांना नेहमी मी नैवेद्य दाखवत असते. तशा पद्धतीने नैवेद्य दाखवून दिला. ह्यावेळेस फक्त एकच चुकी झाली माझी की तुळशीचा पाला घाई गडबडीमध्ये तुळशीचे पानं तोडायचे राहून गेले. त्याच्यामुळे तुळशीचे पानं काही ठेवले गेले नाही. एक पान शिल्लक होतं, फक्त एकच पान ठेवून दिलं आणि आता झाली ती निघण्याची वेळ. आता इथं वाजलेत शार्प 6:45. 7 वाजेला स्टॉल सुरू होणार होते. परंतु हे जेव्हा खाली गेले स्टॉलचा नंबर घ्यायला त्यावेळेस ज्यांना कोणाला वस्तू विकायच्या असतात, कपडे किंवा काही ज्या काही वस्तू असतात घरामध्ये आपल्या होम डेकोरसाठी किंवा घरासाठी, त्या वस्तू लावण्यास स्टॉलवर सुरू झाल्या होत्या. परंतु फूडचे स्टॉल अजून आले नव्हते, यायला हळूहळू सुरुवात होत होती. त्याच्यामुळे मग माझंही घरातलं सगळं काही झालं होतं. सगळं म्हणजे घरातलं तुम्ही म्हणणार ना, घरामध्ये प्रत्येक वेळेस असंच असतं. कुठल्याही प्रकारचा बेडरूम क्लीन असतो, कुठल्याही प्रकारचा पसारा राहत नाही, हॉल क्लीन असतो. किचन ओट्यापासून तर किचनच्या रूमपासून सगळं घर पूर्ण रिकामं झालेलं असतं. टॉयलेट म्हणजे बाथरूम वगैरे घासून तर ह्या सगळ्या गोष्टी बाथरूमला पाणी वगैरे मारून, ब्रश मारून सगळ्या गोष्टी क्लीन झालेल्या असतात. शेवटी अंघोळ करते, कपडे चेंज करते, देवाला नैवेद्य ठेवते आणि मग शेवटी जाते. हे माझं प्रत्येक वर्षाचं रुटीन असतं. त्याच्यामुळे फ्रेश झाली की मग आपला थकवा पण निघून जातो. तर चला आता आपण डायरेक्ट स्टॉलवर भेटू. तर स्टॉलवर आलो. कारने येताना पूर्ण सगळे डब्बे किंवा सगळ्या वस्तू कारने येताना ठेवून देतो कारमध्ये, म्हणजे एकाच टायमाला सगळं आणता येतं. तर पहिले सगळे मेनू सर्व करून घेतले डिशमध्ये. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना समोर तर लावलेलं दिसतंच बोर्डवर, परंतु ही जी थाळी सर्व केली असते त्याच्याने लोकांना बघितल्याने आयडिया पण येत असते की नक्की काय असं म्हणून. कारण खानदेशचं विदर्भातल्या लोकांना माहिती नाही किंवा विदर्भातल्या लोकांना इकडं खानदेशच्या लोकांना माहिती नाही. प्रत्येक एरिया वाईज प्रत्येक काहीतरी एक वेगळा मेनू असतो. त्याच्यामुळे लोकांना काही कळत नसतं. तर अशा पद्धतीने सगळ्या प्लेट्स सर्व करून दिल्या म्हणजे व्यवस्थित कळत असतं, आयडिया पण येत असते. आणि माझ्यासारखे किंवा असे भरपूर लोकं असतात की जे खाण्याचे खूप जास्त शौकीन असतात. तर त्यांना बघितल्यानंतर तोंडाला पाणी पण येतं छानपैकी. आणि ह्या दिवशी माझं स्वतःचं असतं की माझी तहान भूक एक होऊन जाते आणि कुठल्याही प्रकारची भूक लागत नाही. यांनी संध्याकाळी निघताना नैवेद्य दिल्या गेल्यानंतर छानपैकी यांनी भाजी बट्टीची टेस्ट घेतली. तर यांनी माझ्या भरपूर विनवण्या केल्या, राखी एक टेस्ट घे, खाऊन घे, खाऊन घे. परंतु हे पूर्ण झाल्याशिवाय माझं मन काही भरणार नाही. तर अशा प्रकारे
छान असं फन फेअरला सुरुवात झाली होती. आणि हे एक इम्पॉर्टंट असतं. मोठ्या सोसायटींचा हा एक फरक पडत असतो. मोठ्या सोसायटींमध्ये वेगवेगळ्या ठिकाणची लोकं आलेली असतात राहायला. तर टेनंट असो, ओनर असो, सगळे काही जे काही लोकं असतील वेगळ्या प्रत्येक व्हरायटीचं खायला मिळत असतं. तसं बघायला गेलं तर नागपूरची मासवडी किंवा खूप म्हणजे आपण नावही ऐकलेलं नसतं अशा प्रकारे लेडीज छान छान पद्धतीने मेनू बनवत असतात, फूड बनवत असतात आणि खायला पण तर अफाट गर्दी असते. प्रत्येक वर्षाला हे एक असतं. इतके स्टॉल असतात म्हणजे सोसायटीमध्ये 60-60 स्टॉल लावलेले असतात. परंतु 60 स्टॉलमध्ये एकाचंही घरी जात नाही किंवा उरत नाही. सगळ्यांचे स्टॉल उरपूर निघून जातात. जे व्हेज बिर्याणी असो, कोणी पावभाजी लावतं, कोणी पिठलं भाकर लावतं, म्हणजे ज्याला कोणी वडापाव लावतं, तर कोणी कोणी तिथं डायरेक्ट गॅस शेगडीसहित गॅस हंडी घेऊन आलेले असतात आणि तिथंच डीप फ्राय करतात. भरपूर सारे मेनू असतात. मेनू खाण्याच्या म्हणजे खूप छान याचे असतात, म्हणजे कॅपेबल असतात. जी की घरगुती टेस्ट पाहिजे असेल तर घरगुती म्हणू शकतो किंवा हॉटेलची टेस्ट पाहिजे असेल तर हॉटेलसारखी बाहेरची टेस्टही म्हणू शकतो. परंतु खायचे पदार्थ असो किंवा मग बाहेर आपण जे घरासाठी वस्तू घेत असतो, तोरण किंवा ह्या वेळेस तर जास्त आल्या होत्या त्या म्हणजे काय म्हणतात त्याला, मॅग्नेट, फ्रीज मॅग्नेट, अशा भरपूर साऱ्या वस्तू असतात की त्या विकण्यासारख्या असतात आणि घेण्यासारख्या पण असतात. तर अशा पद्धतीने हे छान असे स्टॉल होते. आणि शेवटी एक गेम असतो. तर तो गेम काय असतो शेवटी स्टॉल झाल्यानंतर हे मी तुम्हाला सांगते. भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये गेम असतात. मुलं पण तेवढेच एन्जॉय करून घेतात आणि लेडीज पण एन्जॉय करून घेतात. 1200-1200ला पूर्ण सेट, ड्रेसचा पूर्ण सेट, एवढे सुंदर सेट होते. परंतु मला स्टॉलवरनं अजिबात हलता येत नाही. जोपर्यंत माझा स्टॉल सुरू असतो तोपर्यंत जाता येत नाही. परंतु शेवटी जेव्हा बघितलं तेव्हा स्टॉलवर खूप छान प्रकारे आणि शेवटी सुरू झाला तो तंबोला. मी तुम्हाला म्हटली की स्टॉल संपल्यानंतर, स्टॉल तर सगळ्यांचे 10:30 वाजेशी स्टॉल फिनिश झाले होते. पूर्ण सगळं जेवण संपलं होतं सगळ्यांचं. परंतु आम्हीच 2-3 जणी उरलो होतो की अजून कस्टमर सुरू होते. कारण की काही जणी बाहेरून फिरून आल्यानंतर परत त्यांना खायचं असतं. बाहेर गेटच्या बाहेर गेले असतात कुठे आउट ऑफ शॉपिंग करायला. तर आल्यानंतर वाटतं की काहीतरी खावं असं म्हणून. तर मग आमचेच काही जणांचे स्टॉल होते. जे की माझा फाफडा तर खूप लवकर संपला. मी तुम्हाला तेच म्हटली फाफड्याला रिस्पॉन्स कसा असतो. तर फाफड्याला रिस्पॉन्स एवढा जबरदस्त असतो. लवकर फाफडा संपला कारण की सगळेजणी फाफडा बट्टी पण संपली, वरणबट्टी. वांग्याची भाजी आम्ही जास्त केली होती, घरासाठी केली होती वरणबट्टी, वांग्याची भाजी. परंतु बट्टी तर अजिबात उरली नाही आणि भाजी उरली होती, जी की आम्ही मुद्दाम जास्त करत असतो. कारण घरी आल्यानंतर बाजरीच्या भाकरी टाकून खाता येते किंवा मग वरण पण उरलं असेल तर मग राईस बनवून दोघी गोष्टी खाता येतात. त्याच्यामुळे उरलं होतं ते फक्त आमच्यासाठीच. आणि आता इथं सुरू झाला आहे तो तंबोला. तर स्टॉलला रिस्पॉन्स एवढा जबरदस्त, स्टॉलला रिस्पॉन्स असतो. प्रत्येक वर्षाला असं असतं. फक्त पाऊस पडायला नको पाहिजे. जर पाऊस पडला तर पूर्ण प्लॅन विस्कटीत होतो.
परंतु पाऊस नाही पडला की रिस्पॉन्स तर छान येतो, सगळ्यांच्या स्टॉलला छान रिस्पॉन्स येतो. आणि आता इथं सुरू झाला आहे तंबोला. Next number is number 60. 60. Next number 7 and 5. 75. आपका क्लेम है तो हाथ ऊपर करो उधर से ही. अगर आने के लिए टाइम लगेगा तो हम डिस्क्वालीफाई कर देंगे. क्लेम है. चारों गणपति बप्पा मंगल मूर्ति. नेक्स्ट नंबर. और कोई क्लेम नहीं है, हम टिकट वेरीफाई कर रहे हैं. फर्स्ट फुल हाउसिंग का टिकट क्लेम है, पूरा 1,500 रुपया मिलेगा.